नमस्कार. आज आपण मुलांक नंबर 8 विषयी माहिती घेणार आहोत. आत्तापर्यंत आपण मुलांक नंबर 1 पासून तर मुलांक नंबर 7 पर्यंतची माहिती घेतलेली आहे. आज आपण कोणत्याही महिन्याची 8 तारीख, 17 तारीख किंवा 26 तारखेचा जर तुमचा जन्म असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हे जे मुलांक नंबर 8 वाली व्यक्ती यांचं व्यक्तित्व कसं आहे, त्यांचा स्वभाव वैशिष्ट्य काय आहे, तसेच यांचे लकी नंबर, लकी कलर कोणते आहेत आणि या लोकांनी कोणत्या फील्डमध्ये करिअर केलं पाहिजे, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. हा मुलांक नंबर 8 हा जर तुमचा असेल किंवा तुमच्या घरातील कोणत्या व्यक्तीचा असेल, तुमच्या मित्रमंडळींचा असेल किंवा तुमच्या नातेवाईकांचा असेल आणि जर तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ जरूर पहा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती सर्व माहिती ऐकायला मिळणार आहे. तर सुरुवात करूयात. मुलांक नंबर 8 वाल्या व्यक्तीचं व्यक्तित्व कसं आहे, स्वभाव वैशिष्ट्ये काय आहेत. मुळातच मुलांक नंबर 8 हा शनीचा नंबर आहे. शनीविषयी आपण खूप काय माहिती ऐकलेली आहे. शनीविषयी इतकं काय घाबरवून ठेवलेलं आहे, तसं तर ॲक्च्युली मुळात तसं नाही आहे काही. कारण का बघा, शनी भले आपल्याला 7.5 देतो, मग त्या 7.5मध्ये खूप काय वाईट घडतं असं नाही आहे. 7.5मध्ये खूप काही चांगलंही होतं. फक्त शनीची जी देण्याची पद्धती ना ती थोडीशी वेगळी आहे. शनी हा पहिले एक्सपिरियन्स देतो, सुलाखून तावून तुम्हाला घेतो आणि मग रिझल्ट देतो. शनीची रिझल्ट देण्याची पद्धत ही अशीच आहे. बघा, कोणती गोष्ट जर एक्सपिरियन्स दिल्यानंतर जर मिळाली तर तिची व्हॅल्यू पण चांगली राहते. तर शनीची ही पद्धत आहे. यश मिळणार तुम्हाला हे नक्की, फक्त उशीर होतो, लेट देतो. कारण शनीची मुवमेंट पण स्लो आहे. सगळ्या आपल्या ह्या ग्रहांमध्ये जर बघितलं तर सर्वात धीम्या गतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी आहे. अतिशय स्लो. त्याच्यामुळे रिझल्ट पण अतिशय स्लो मिळतात. या लोकांना उशिरा मिळतात, पण मिळतात जरूर. कारण का, शनीचं दुसरं वैशिष्ट्य काय, ही न्यायदेवता आहे आणि न्यायदेवतेचं काम काय असतं, न्याय करणं. तर तुम्ही जर प्रामाणिक मेहनत करत असाल, तुमचे प्रयत्न चालू असतील, तर तुम्हाला यश नक्की मिळेल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना शनिदेवता नक्की यश देताना दिसतील, तुमच्याबरोबर न्याय करतील. तर हे सगळं तुम्ही ऐकलं. आता मुलांक नंबर 8 वाल्या व्यक्तीचं आणि शनीचं कसं कॉर्डिनेशन आहे. तर आता मला तुम्हाला सांगायचं तुमच्या स्वभावात काय काय आहेत. बघा, मुळातच ही 8 नंबरवाली व्यक्ती असते ना, ही राग यांच्यामध्ये प्रचंड असतो, अग्रेशन असतं. याचं पण एक उदाहरण देतो. बघा, स्पोर्ट्समध्ये आपण क्रिकेटमध्ये ऐकलेलं आहे सौरव गांगुली, त्यांची बर्थडेट पण 8वरच येते, मुलांक 8 येतो. तर त्यांच्यामध्ये किती अग्रेशन होतं ते पहा. जेव्हा आपण इंग्लंडमध्ये वन डे सिरीज खेळायला गेलो होतो आणि तेव्हा इंग्लंडमध्ये हरवलं होतं वन डे सिरीजमध्ये, तेव्हा सौरव गांगुलीने आपलं टी-शर्ट उतरवून फिरकावलं होतं. का फिरकावलं होतं? कारण फ्लिंटअपने त्याच्या अगोदर अशीच कृती आपल्याकडे येऊन केलेली आणि त्याच्या क्रियेला प्रतिक्रिया म्हणून सौरव गांगुलीने असं केलं होतं. कारण ही लोक बदला पण घेतात. यांना बदल्याच्या भूमिकेतून सुद्धा हे लोक काम करताना दिसतात. त्यांना आवडत नाही असं. आणि अग्रेशन तिथून सुरू झालं भारतीय क्रिकेटमध्ये सौरव गांगुलीपासून. कारण कॅप्टनशिप जेव्हा त्यांच्याकडे आली तिथून पुढे भारतीय क्रिकेट बदललं. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची पण बर्थडेट 8वरच आहे. ते गेले 10 वर्ष आपल्याबरोबर आहेत आणि भारताला सांभाळत आहेत, भारताचा कारभार करत आहेत. तसंच त्यांच्या अगोदर जे होते मनमोहन सिंगजी, यांचे पण मुलांक नंबर 8 आहे. त्यांनी देखील बघा, तुम्हाला आठवत असेल 1991मध्ये अर्थव्यवस्था आपली प्रॉब्लेममध्ये आलेली आणि त्यावेळेला भारताच्या अर्थव्यवस्थेला जर कोणी तारलं असेल तर मनमोहन सिंगजीने. तर हे सगळं तुम्ही ऐकतायत आणि हे सगळं कोण करते, मुलांक नंबर 8 वाली व्यक्ती. मग 8 वाल्या व्यक्तीने घाबरण्याची गरजच नाही. फक्त एक होतं की यांना थोडासा त्रास होतो, मेहनत जास्त करावी लागते. कारण यांना लकने काय मिळत नाही, यांना यश असं खेचून आणावं लागतं. तुम्ही ते लहान असताना बघा, ससा आणि कासव यांची गोष्ट ऐकली असेल. तर ससा आणि कासवमध्ये काय होतं, ससा खूप चपळ आहे, खूप फास्ट पळू शकतो. कासव तेवढ्या फास्ट पळणार नाही, तेवढी गती नाही आहे. परंतु जिंकतं कोण, कासव. का, रोज त्याचे प्रयत्न चालू असतात ती शर्यत जिंकण्याचे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, त्या कासवासारखंच राहायचं आहे की तुम्हाला काय करायचं, रोज तेवढे प्रयत्न चालू ठेवायचे, तुम्ही ती शर्यत जिंकणार आहात. ही स्टोरी तुम्ही फक्त तुमच्या मनावर करून ठेवा, तुम्हाला कधी त्रास नाही होणार. 8 नंबरवाल्या व्यक्तीचे आहे ना, लाईक डिसलाईक हे सगळं फिक्स असतं. ते कधी बदलत नाहीत. खूप स्टबन पर्सनॅलिटी आहे. कधी सॉरी पण बोलणार नाहीत हे लोक. जरी यांची चूक झाली असेल तरी ते बोलणार नाहीत. आणि लाईक डिसलाईक फिक्स असतं. हे मी याच्यासाठी बोलतो आहे की बघा ना, तुम्ही तुमच्या घरात जर कोण मुलांक नंबर 8 वाली व्यक्ती असेल तर त्यांची बसण्याची जागासुद्धा फिक्स असते. जेवायला बसायचं असेल, तुमच्या डायनिंग टेबलवर त्यांची जी चेअर असेल ना, ती चेअर कधी कोणाला देणार नाहीत.
हे मुलांक नंबर 8वाल्या व्यक्तीचं व्यक्तित्व आहे. शाळेमध्ये जर मुलांक नंबर 8वाली व्यक्ती असेल, मुलगा असेल, तर तो आपली शाळेतली ती बेंचवरची जागा पण कुणाला देणार नाही, बसमधली जागा पण कधी कुणाला देणार नाही. इतकं फिक्स राहतात त्यांचे. एखादं गाणं त्यांना आवडलं असेल ना, ते गाणं 10-15 वेळा ऐकू शकतात. आता समजा कुठे तुम्ही बाहेर फिरायला चाललात आणि तुमच्याबरोबर मुलांक नंबर 8वाली व्यक्ती आहे आणि त्यांना एखादं गाणं आवडलं, गाडीमध्ये ते गाणं चालू आहे, तर ते गाणं 10 वेळा लावतील. बाकीचे बोर होतील, पण हे बोर होत नाही. यांचे लाईक डिसलाईक्स हे सगळं फिक्स असतं. यांच्याबरोबर जर तुम्ही शॉपिंगला गेलात, आता काय माहिती आहे का, यांना यश लवकर मिळत नाही ना, खूप स्ट्रगलने मिळतं, हार्डवर्कने मिळतं. आणि पैशाची व्हॅल्यू यांना खूप चांगली माहिती असते. चांगले फंड मॅनेजर असतात, मनी मॅनेजर असतात, हे चांगले. तर आता यांच्याबरोबर जर तुम्ही शॉपिंगला गेलात तर काय होईल, तर हे 4 दुकानांमध्ये त्याचे रेट काढतील आणि ज्या ठिकाणी कमी असेल रेट तिथून ते शॉपिंग करतील. पण ही 4 दुकानं फिरण्याची कॅपॅसिटी त्यांची असते, पण त्यांच्याबरोबर गेलेल्या व्यक्तीची असेलच असं नाही. त्याच्यामुळे यांच्याबरोबर शॉपिंगला जाणं कठीण असतं. आणि पैशाची व्हॅल्यू असल्यामुळे यांना ते 1 रुपया वाचवण्यासाठी पण प्रयत्न करतात. कधी कोणी यांना समजून नाही घेऊ शकत यांच्या पर्सनॅलिटीला, कारण कठीण असतं हे समजायला. तसे यांचं प्रेमसुद्धा कधी कोणाला समजणार नाही. यांची प्रेम करण्याची पद्धत पण वेगळी असते. प्रेमाचा कधी दिखावा करत नाहीत. ते नारळाचं उदाहरण मी यासाठी देईल. नारळाच्या आतमध्ये ते कसं असतं, नारळ आतून मऊ असतो आणि बाहेरून कडक असतो, तसं यांचं प्रेम करण्याची पद्धत असते. 8वाल्या व्यक्तीचा आवाज ना थोडा जड असतो, मोठा असतो, भारी पण असतं आवाजामध्ये, कणखर असतो यांचा आवाज. तसंच ही लोक आहेत ना, जे बोलतात ना तेच करतात, ऐकणार नाही दुसऱ्याचं. एकदम स्टबन असतं, हट्टी असतात. आता जर कोणी सांगितलं असेल, अरे या बाजूने जाऊ नको, इकडे ट्रॅफिक आहे, तू जरा या रस्त्याने जा, तर नाही ऐकणार. ते एक्सपिरियन्स घेतील, अनुभव घेतील, मगच सुधारणा करतील. कारण त्याशिवाय यांना जमत नाही, ऐकणार नाही. विश्वास नाही ना कधीच कोणावर, स्वतःच्या अनुभवावर विश्वास आहे यांचा, दुसऱ्यांवर नाही. हां, यांना जर राग आला ना, टेन्शनमध्ये आले, तर हे टेन्शन मात्र ते दुसऱ्यावर काढू शकतात. असा हा यांचा स्वभाव असतो. म्हणजे ज्याच्यामुळे टेन्शन आलं त्याला सोडतील आणि भलत्यावरच त्याचा राग काढतील. 8वाली व्यक्ती ना मॅच्युअर्ड असते, कारण अनुभव इतके मिळालेले असतात ना, त्यामुळे ती लवकर मॅच्युअर्ड होते. आणि यांच्याकडे बघितल्यावरच दिसून येतं की लोक मॅच्युअर्ड आहेत, समजदार आहेत. हां, अजून एक गोष्ट आहे मात्र, यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की वयापेक्षा थोडेसे मोठे दिसतात, एजड वाटतात हे लोक थोडेसे जास्त. 8 नंबरवाल्या व्यक्तीच्या मनातल्या गोष्टी तुम्ही बाहेर नाही काढू शकत. हे खूप आतल्या गाठीचे लोक असतात, हे लवकर एक्सप्रेस नाही होत, सांगत नाहीत. 8 नंबरवाल्या व्यक्तीसाठी ॲडिक्शनपासून दूर राहायचं आहे. यांना ॲडिक्शन जर असेल ना, तर खूप भयानक प्रकारचं ॲडिक्शन असतं. तर ड्रिंक, स्मोक असे काही ॲडिक्शन असतील तर त्यापासून तुम्ही दूर राहा. असं होऊ शकतं लव्ह आणि रिलेशनशिप जर त्यांची प्रॉपर चालली असेल, सांभाळली असेल, तर हेल्थमध्ये मार खाताना दिसेल. कुठेतरी हे 19-20 राहतं. आता जर लव्ह आणि रिलेशनशिपमध्ये चांगले असतील तर हेल्थमध्ये गडबडतील, हेल्थ चांगले असेल तर लव्ह आणि रिलेशनशिपमध्ये गडबडताना दिसते. आता हेल्थमध्ये काय गडबडतं, तर यांना जनरली डोकेदुखीचा त्रास राहतो, त्याच्यानंतर सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो जास्त. आणि अजून एक गोष्ट, यांना म्हणजे युरिन रिलेटेड प्रॉब्लेम यांच्या आयुष्यात यांना दिसतात. तर हे हेल्थ प्रॉब्लेम यांच्याकडे येऊ शकतं. अशा लोकांनी काय केलं पाहिजे माहिती आहे का, ॲक्च्युली यांना हेल्थचे जर प्रॉब्लेम असेल ना, तर डेली रुटीन फॉलो करा. सूर्योदयाच्या वेळेला उठणं हे तुम्हाला कंपल्सरी असलं पाहिजे आणि तुमच्या दिवसभराच्या रुटीनला फॉलो करता आलं पाहिजे. आणि याच्यामध्ये एक गोष्ट अजून ॲड करा, तुम्ही जिम लावा. कारण फिजिकल ॲक्टिव्हिटी जर होत राहिली ना, तर तुम्ही तेवढे जास्त फिट राहू शकता, हेल्थ इश्यू तितके येणार नाही तुम्हाला. मुळातच 8 नंबरवाली व्यक्ती ना विदाऊट लॉजिक, एक्सपिरियन्सशिवाय ऐकत नाही. लक्षात घ्या, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये लॉजिक हवं असतं आणि ते अनुभवानेच विश्वास ठेवू शकतात कधी कोणावर. असा विश्वास ते लोक ठेवत नाहीत. परंतु एक गोष्टीत मार खातात, त्यांना ते स्कॅममध्ये हे लोक फसवू शकतात, क्विक मनीच्या मागे लागतात आणि अशा काही प्लॅनिंगमध्ये ते अडकण्याची दाट शक्यता असते. तर तुम्ही एक इथे गोष्ट ध्यानात ठेवा की तुम्हाला यश हे फक्त हार्डवर्कनेच मिळते, लकने नाही मिळत. त्यामुळे क्विक मनीच्या मागे काही लागू नका, त्या अशा काही स्कॅममध्ये तुम्ही अडकू नका. 8 नंबरवाल्या व्यक्तीमध्ये इगो ॲटिट्यूड दिसतो. ॲटिट्यूड पराकोटीचं असतो या लोकांना, म्हणजे ते झुकणार नाहीत कधी कुणाकडे. आणि यांची चुकी असली तरी पण बिलकुल नाही झुकणार. चूक नसताना तर झुकणारच नाहीत, पण चूक असेल तरी पण नाही झुकत. इतके ॲटिट्यूडवाला असते ते लोक, स्टबन असतात, हट्टी असतात. 8 नंबरवाल्या व्यक्तीकडनं जर तुम्हाला काम करून घ्यायचं असेल ना, तर तुम्ही यांचं कौतुक करा. कारण मुळातच नाही यांचं कौतुक कधी कोणी केलेलं नसतं, कारण खूप हार्डवर्कने यांना यश मिळतं ना. तर अशा व्यक्तींचं जर तुम्हाला कौतुक करता आलं आणि तुमचं काम काढून घेता आलं तर बघा, कारण कौतुकाने हे लोक थोडेसे ऐकतात. 8 नंबरवाल्या व्यक्तीने ना आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूला जितके 5 नंबरवाले व्यक्ती असतील ना, किंवा त्यांचा मुलांक नंबर 5 असेल, अशा व्यक्तींसोबत तुम्ही काम करू शकता. कारण का 8ला 5ची व्हायब्रेशन ना खरोखरच मॅच होते जास्त.
8 नंबरवाल्या व्यक्तीचे लकी नंबर, सर्वात जास्त लकी नंबर असेल ना 8साठी तो 5 आहे. तर त्यांचे लकी नंबर आहेत 3, 5, 6 आणि 7. त्याच्यानंतर अनलकी नंबरमध्ये 1, 2, 4 आणि 8 हे त्यांचे अनलकी नंबर आहेत. न्यूट्रल नंबरमध्ये 9 येतो. तसंच या लोकांचे लकी कलर कोणते तर ग्रीन कलर, त्याच्यानंतर येलो शेड, व्हाईट हे त्यांच्यासाठी चांगले कलर आहेत. आणि अनलकी कलरमध्ये ब्लॅक आणि रेड हे त्यांचे अनलकी कलर आहेत. 8 नंबरवाल्या व्यक्तींनी कोणत्या फील्डमध्ये करिअर केलं पाहिजे तर सर्वात प्रथम म्हणजे यांना पॉलिटिक्सचं फील्ड चांगलं सूट करतं, कारण पॉलिटिक्सच्या माध्यमातून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जर त्याच्यातून तुम्ही अनेक लोकांचं चांगलं करू शकता आणि असं जर काही करण्याचा तुमचा विचार असेल तर राजनीती, पॉलिटिक्स हे तुम्हाला चांगलं सूट करू शकतं. याचं उत्तम उदाहरण मी मगाशी सांगितलं, गेले 20 वर्ष जे आपले पंतप्रधान आहेत ते 8 नंबरवालेच व्यक्ती आहेत. मनमोहन सिंगजी यांचासुद्धा मुलांक नंबर 8 आहे. नरेंद्र मोदीजी यांचासुद्धा मुलांक नंबर 8 आहे. ते पॉलिटिक्सचं क्षेत्र ह्या लोकांसाठी खूप चांगलं आहे. फक्त तुमचं विजन प्रामाणिक पाहिजे तर हा नंबर तुमच्या फेवरेबलमध्ये काम करताना दिसेल. मास्क लेवलवर तुम्ही खूप मोठं काम करू शकता. 8 नंबरमध्ये खूप कॅपॅसिटी आहे मोठ्या प्रमाणात काम करण्याची. त्याच्यानंतर यांच्यासाठी फील्ड आहे ते जमिनीखालचं जे असतात ना वस्तू, माईन किंवा ऑइल किंवा ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा हे लोक चांगलं करताना दिसू येतात. लेदरचं काम करू शकता, शूजचं तुमचं एखादं शॉप असू शकतं त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. तसंच मनी मॅनेजर असतात, फंड मॅनेजर, फायनान्स याच्यामध्ये तुम्ही चांगले काम करू शकता, कारण पैशाची व्हॅल्यू जेवढी तुम्हाला आहे तेवढी कोणालाच नाही आहे, कारण तुम्हाला पैसे असे सहज मिळत नसतात ना, त्याच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये खूप छान काम करू शकता फायनान्सच्या क्षेत्रामध्ये. 8 नंबरवाली व्यक्ती रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये सुद्धा चांगलं काम करू शकतात. शनिदेवतेला आपण न्यायदेवता बोलतो ना, तसंच आहे. 8 नंबरवाल्या व्यक्तीने न्यायाधीश किंवा जज होणं हे एक चांगला ऑप्शन आहे यांच्यासाठी. लॉच्या फील्डमध्ये जाऊ शकतात हे लोक. 8 नंबरवाली व्यक्ती स्पोर्ट्समध्ये पण जाऊ शकते. याच्यामध्ये 2-3 उदाहरणं देतो मी तुम्हाला. सौरभ गांगुलीचा मुलांक नंबर 8वर येतो. त्याच्यानंतर 360 डिग्रीवाला जो प्लेअर आहे ना, AB डिव्हिलियर्स, त्याचासुद्धा मुलांक नंबर 8 आहे. आणि त्याच्यानंतर टेनिसमध्ये रॉजर फेडरर यांचासुद्धा मुलांक नंबर 8 आहेत. असे काही आहेत चांगले खेळाडू की ज्यांचा मुलांक नंबर 8वर येतो. तसेच हे लोक चांगले ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळू शकतात, चांगले मॅनेजर होऊ शकतात, चांगलं काम करून घेऊ शकतात. 8 नंबरवाली व्यक्ती दुसऱ्यांकडनं काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगलं ठाऊक असतं. आणि यांच्याकडनं काम करून घ्यायचं असेल तर यांच्याशी गोड बोला, यांचं कौतुक करा, यांच्याकडनं पण काम करून घेता येईल तुम्हाला. मुलांक नंबर 8 विषयी जी काय माहिती होती मी तुमच्याबरोबर शेअर केली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, याच्यातले बरेचसे पॉईंट जर तुम्हाला मॅच झाले असतील तर कोणता पॉईंट जास्त मॅच झाला किंवा आवडला तुम्हाला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.